हाय स्टुडंट्स, आज आपण 12वीची फायनली सुरुवात करणार आहोत पहिल्या धड्यापासून. ओके. अतिशय सोपे आहेत सगळे धडे. व्यवस्थित मी तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्टवरती व्हिडिओज टाकते आणि ते कन्सेप्ट तुम्ही समजून घ्यायचेत आणि त्याची नोट्स, त्याच्यावरची ज्या नोट्स आहेत त्याच्यात मी PDF फाईलने तुम्हाला सेंड करीन. त्या तुम्ही व्यवस्थित वहीत लिहून घ्यायच्यात. ओके. तर चला तर आपण स्टार्ट करूया आता. धड्याचं नाव आहे द सॉलिड स्टेट. ओके. फर्स्ट लेसन आहे. आता बघा स्टेट्स ऑफ मॅटर. जर आपण मॅटरचे स्टेट्स बघितले तर मॅटर किती स्टेट्समध्ये आहे हा तुम्हाला 11वीला झालेला आहे धडा, स्टेट्स ऑफ मॅटर. ओके. मॅटरचे 3 स्टेट्स असतात, म्हणजे कुठच्याही पदार्थाच्यात किती 3 अवस्था असतात. तर त्या कोणत्या अवस्था असतात? तर पहिला असतो तुमचा सॉलिड. ओके. दुसरा असतो लिक्विड आणि तिसरी अवस्था असते ती म्हणजे तुमची गॅस. ॲक्च्युली चौथी पण असते पण ती रेअर असते, त्याचं नाव आहे प्लाझ्मा. ओके. तर आता आपण जो अभ्यास करणार आहोत तो फक्त आणि फक्त सॉलिडचाच करणार आहोत, कारण धड्याचं नाव काय आहे? सॉलिड स्टेट. ओके. या तिघांचा आपण अभ्यास करणार नाही आहोत. तर सॉलिड स्टेटचा अभ्यास करण्याच्या अगोदर सॉलिडच्या आपण काही प्रॉपर्टीज बघूया. पहिली प्रॉपर्टी आहे त्याची तुमची. बघा, मी एक सॉलिड घेतला, कुठचाही एक सॉलिड घेतला आणि त्या सॉलिडमध्ये छोटे छोटे हा सॉलिड आहे तो छोट्या छोट्या पार्टिकल्सनी बनलेला असतो. बरोबर? पार्टिकल्सनी बनलेला असतो. हा बघा, म्हणजे सॉलिड कशापासून बनलेला असतो तर इट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. ओके. हा आहे तुमचा फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट आहे तुमचा समजा हा जर सॉलिड तुमचा ॲटॉमिक असेल. आता पार्टिकल्स म्हणजे कोण नेमके? जर सॉलिड हा तुमचा ॲटॉमिक सॉलिड असेल तर तुमचे पार्टिकल्स म्हणजे कोण असतील? ॲटॉम्स असतील. जर तुमचा हा सॉलिड आयोनिक सॉलिड असेल तर तुमचे पार्टिकल्स कोण असतील? आयन्स असतील. आणि जर तुमचा सॉलिड मोलेक्युलर सॉलिड असेल तर तुमचे पार्टिकल्स मोलेक्युल्स असतील. ओके. म्हणजे पार्टिकल्स काय असू शकतात? एकतर ॲटॉम्स पण असू शकतात, नाहीतर ते तुमचे मोलेक्युल्स पण असू शकतात, नाहीतर ते कोण असू शकतात? आयन्स. ओके. दॅट डिपेंड्स ऑन युअर टाईप ऑफ द सॉलिड. जर ॲटॉमिक सॉलिड असेल तर तुमचे पार्टिकल्स म्हणजे ह्यांना म्हणायचं पार्टिकल्सला नाव असेल ॲटॉम्स. जर तुमचं सॉलिड मोलेक्युलर सॉलिड असेल तर तुमच्या पार्टिकल्सचं नाव असेल मोलेक्युल्स. ओके. आणि जर तुमचं सॉलिड आयोनिक सॉलिड असेल तर तुमच्या पार्टिकल्सचं नाव काय असणार आहे? आयन्स असणार आहे. म्हणजेच काय तर सॉलिड हा तुमच्या कशापासून बनलेला असतो? पार्टिकल्सपासून बनलेला असतो. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहेत बघा, तुम्हाला हे जे सगळे ॲटॉम्स दिसतात हे असे घट्ट आहेत. बरोबर? कुठेही सुटे नाही आहेत. सो यांच्यामध्ये जी स्पेस आहे एवढीच स्पेस आहे बस. बाकी ते काय आहेत? एकमेकांना कसे आहेत तर चिकटलेले आहेत. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे, त्याला म्हणायचं पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड. म्हणजे पार्टिकल्स काय आहेत तर तुमचे क्लोजली पॅक्ड आहेत. बरोबर? आता समजा तुम्ही सॉलिड घेतलात, या सॉलिडवर मी समजा जर प्रेशर लावलं जोरात, तर प्रेशर लावल्यानंतर ही वस्तू तुटली का सॉलिड? नाही तुटली, कारण या सॉलिडचे आता समजा ह्या सॉलिडचे हे पार्टिकल्स आहेत 1 2 3 4 5 6 जे काय आहेत हे पार्टिकल्स इतके घट्ट आहेत, इतके क्लोजली पॅक्ड आहेत की ते त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे? भयंकर आहे. ह्याच्याप्रती अट्रॅक्शन, ह्याच्याकडे, म्हणजे असा मस्त जबरदस्त एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे आणि त्याच्यामुळे ही वस्तू
कितीही तुम्ही प्रेशर जरी नॉर्मल टाकलात तरी ही वस्तू काय होते, तुटत नाही इतक्या सहजासहजी. ओके, ती एक वेळ वाकेल पण तुटणार नाही. का तर पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड. आणि दुसरं म्हणजे द interparticular force is very strong. यांच्यामधला फोर्स सुद्धा काय असतो तर अतिशय स्ट्रॉंग असतो. समजलं. सॉलिड, ॲटॉमिक सॉलिड असेल तर त्यांचे पार्टिकल्सला म्हणायचं ॲटॉम्स. सॉलिड मोलेक्युलर असेल तर त्याला म्हणायचं मोलेक्युल्स. सॉलिड आयोनिक असेल तर पार्टिकल्सला नाव द्यायचं आयन्स. म्हणजेच थोडक्यात काय तर सॉलिड इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. पार्टिकल्स म्हणजेच ॲटॉम्स, म्हणजेच मोलेक्युल्स, म्हणजेच आयन्स. पार्टिकल्स कसे असतात तर क्लोजली पॅक्ड असतात. आणि इंटरपार्टिक्युलर फोर्स कसा असतो, अतिशय स्ट्रॉंग. ओके, तर आता मला वाटतं हा कन्सेप्ट व्यवस्थित सगळ्यांना समजला असेल की काय काय असतं. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे किती प्रकार असतात. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल देते आणि एक्झाम्पलवरनं तुम्हाला समजेल. समजा मी 2 टाईप घेतले. एकाला मी एक्झाम्पल दिलं NaCl किंवा आपण म्हणूया शुगर. ओके, मीठ आणि हे काय आहे तुमची साखर. मीठ आणि साखरेला काय असतात तर कण असतात. बरोबर. तुम्ही साखर म्हटले की बरोबर तुमचा एक कण, खडी साखर घ्या किंवा साधी साखर घ्या, बघा असा क्यूबसारखे एक 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 असे काय असतात त्याचे कण असतात. मीठ जरा लहान असतात पण मिठाला सुद्धा काय असतात तर मिठाचे कण असतात. कणालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, क्रिस्टल्स. ओके, मीठ आणि साखर यांना काय असतात तर क्रिस्टल्स असतात, म्हणजे कण असतात. पण समजा मी अजून एक एक्झाम्पल दिलं, फेस पावडर किंवा तुमची डिटर्जंट. ओके, किंवा तुमचं व्हीट फ्लॉवर म्हणजे गव्हाचे पीठ. यांचं जर एक्झाम्पल दिलात तर यांना कण नसतात, एकदम अशी फाईन पावडर असते, बारीक अशी पावडर असते, बघा फाईन पावडर असते. बरोबर, म्हणजे यांना कण असतात म्हणून हे क्रिस्टल्स आहेत. यांना नो कणच नसतात, कण नसतात. बरोबर, म्हणजे हे काय असतात, यांना क्रिस्टल्स नसतात, नो क्रिस्टल्स. समजलं. म्हणून हे कोणत्या स्वरूपात असतात तर क्रिस्टल्सच्या स्वरूपात असतात. म्हणून या टाईपला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. काय म्हणायचं, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि याला काय म्हणायचं, हे कण नसतात, नो क्रिस्टल्स, म्हणून याला म्हणायचं ॲमॉर्फस सॉलिड. ओके, याला म्हणायचं ॲमॉर्फस सॉलिड. सो अशा रीतीने सॉलिडचे बघा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं म्हणजे तुमचं काय आहे, ॲमॉर्फस सॉलिड. ओके, याचं एक्झाम्पल मी दिलं आहे NaCl. शुगर, मीठ आणि साखर त्यांना कण असतात म्हणून कणाला इंग्लिशमध्ये क्रिस्टल्स म्हणतात, म्हणून याचं नाव आहे क्रिस्टलाइन सॉलिड. याचं एक्झाम्पल आहे फेस पावडर, डिटर्जंट, व्हीट फ्लेवर म्हणजे गव्हाचे पीठ. यांना कण नसतात म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲमॉर्फस सॉलिड. बघा मी ते उच्चार लिहून देते, ॲमॉर्फस सॉलिड. ओके, अशा रीतीने 2 प्रकार पडतात, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस. आणि इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सॉलिड स्टेटच्या सगळ्या तुमच्या काय केलेल्या आहेत कॅरेक्टरिस्टिक. इट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स, ॲटॉम्स, मोलिक्युल्स, आयन्स. पार्टिकल्स कसे असतात, क्लोजली पॅक्ड असतात. आणि इंटर पार्टिकल फोर्स कसा असतो, अतिशय स्ट्रॉंग असतो. समजलं. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज. अंडरस्टूड. इथे आपण थांबूया. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स जो की एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तो शिकवेन. ओके, ह्याच्या मी आता हे जे पेज आहे याची फोटो पाठवते. हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये तुम्हाला समजेल असं लिहून घ्या. थँक्यू.